निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार वातावरणात तुमचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये, ज्याचं नाव आहे जर्नी विथ शीतल गुंजाळ। आज मी सकाळ सकाळ बोर आणायला जाणार होते। आज चंपाषष्ठी, त्यामुळे मंदिरात पण आवरून जायचं होतं दर्शनाला। आपल्या आधी या शाळांनी बोर खाल्लेत आहो सगळे। हा हा ना, तिथं माणसांना बोर खायला भेटाना, शाळा बोर खातात खुशाल, रोज रानात बोर खातात त्यांना। सरायला गेल्यावर काय त्यांना आता बोरांचा सीझन चालू आहे। बारीक नाही हो, बोर जेव्हा भेटत नव्हते ना तेव्हा लय बोर खाऊशी वाटायची, पण आता बोरांनी खोकला होतोय लगेच। आणि मग मेथीची गोळा करून ह्या बोरीची चार त्या बोरीची चार गोळा करून आणले म्हणलं। आज चंपाषष्ठी होती आणि चंपाषष्ठीला उपास सोडण्याकरता वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर केलेली होती। दुपारून 12 वाजता मंदिरात खंडोबाची आरती होते। आरतीला पण गेली होती मी, पण त्यावेळेस जास्त गर्दी होती आणि भरपूर माणसं होते, त्यामुळे व्हिडिओ नाही घेतला। दिवसभर मंदिरामध्ये दर्शन करण्याकरता पाहुणे येतात, म्हटलं संध्याकाळी जाईन आरतीला आणि मग तेव्हाच व्हिडिओ घेईन। हा त्याला काय ना, कोणी तुम्ही हे केलं तरी चालत। हा उदा या कोट करा, गोळा करा पोरांना खोबरं। का बाजूला रोज खंडोबाची आरती 6:30 वाजता होते, पण आज सट असल्यामुळं गावातील सगळे लोक 7-8च्या दरम्यानमध्ये ड्युटी घेऊन येतात मंदिरामध्ये। त्यानंतरून सगळेजण गोळा झाले की मंदिराला प्रदक्षिणा घालून छबिना वाजत गाजत निघतो। आजच्या दिवशी सगळेजण आपल्या देव्हाऱ्यावर ड्युटी पाजाळून 5 पावली करतात, खोबरं भंडाऱ्यानी तळी पण भरतात। तर गावातील जे लोक जवळ आसपास राहतात ते तर पायी ड्युटी घेऊन येतात, पण ज्यांना शक्य नसेल ते गाड्यांवर पण ड्युटी घेऊन येतात। एवढी खंडोबाविषयी देव भावना आहे। मार्गशीर्ष महिना लागला की त्या दिवसापासून गावातील सगळे लोक खंडोबाचा 5 दिवसाचा नवरात्रासारखा उपास धरतात। 6व्या दिवशी चंपाषष्ठी असते, त्या दिवशी सगळेजण आपापल्या घरी बाजरीची भाकर आणि भरीत रोडग्याचा निवद करून उपास सोडतात। खंडोबाच्या मंदिरामध्ये पण आमटी भाकर भरीत रोडग्याचा पण प्रसाद केला जातो। लांबून लांबून खंडोबाला दर्शन घेण्याकरता पाहुणे रावळे येतात आणि गावातील भरपूर लोक पण उपास सोडण्याकरता खंडोबाच्या मंदिरामध्ये पण जातात। 5 दिवस उपास राहतो, त्यावेळेस खंडोबाच्या मंदिरामध्ये 5 दिवसाचं खंडोबाचं पारायण पण वाचलं जातं। भरपूर लोक जे वयस्कर आहेत, ज्यांना शक्य असेल ते पारायण ऐकण्याकरता पण येतात। माझे असेच रानातील नवीन व्हिडिओ पाहण्याकरता, माझी जर्नी पाहण्याकरता माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आमच्या गावातील खंडोबा हे जागृत स्थान पण आहे आणि आमचे कुलदैवत पण आहे। तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर, आता अहिल्यानगर पण झालेलं आहे, तेथे हे खंडोबाचे मंदिर आहेत। धन्यवाद।